आयुष्मान भारत योजनेअंतर्गत राज्यातील एकही पात्र लाभार्थी आरोग्य उपचारापासून वंचित राहणार नाही यासाठी आरोग्य यंत्रणेबरोबरच सर्व संबंधित शासकीय यंत्रणेनं गोल्डन कार्ड नोंदणी प्रत्यक्ष लाभार्थ्यांना त्वरित वितरित करण्यासाठी अतिशय गतिमान पद्धतीनं प्रक्रिया राबवावी। या योजनेच्या अंमलबजावणीत संपूर्ण देशभरात महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर असेल असा विश्वास आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी व्यक्त केला। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयुष्मान भारत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व राष्ट्रीय आरोग्य अभियानातील पायाभूत सुविधा याबाबत डॉ. शेटे यांनी आढावा घेतला। त्याप्रसंगी ते बोलत होते। यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष आव्हाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, आयुष्मान भारत योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. माधव जोशी, डॉ. दिलीप वाघमारे, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर साळुंके यांच्यासह सर्व आरोग्य विभागाचे प्रमुख, जिल्ह्यातील खासगी रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।